पोर्ले तर्फे ठाणे येथे निटवडे रोडवर पूर्व वैमनस्यातून सैन्य दलातील जवानाने दांडक्याने आणि अवजड हत्याराने मारहाण करून विकास आनंदा पाटील वय 40 याचा खून केला। रविवारी दिनांक 19 सायंकाळी 7च्या सुमारास शेतातील वस्तीवरून जनावरांच्या धारा काढून घरी जाताना विकास याच्या आईसमोरच खूनी हल्ल्याची घटना घडली। हल्लेखोर युवराज शिवाजी गायकवाड वय 40 याच्यासह अनोळखी दोघे घटनास्थळावरून पसार झाले। घटनास्थळ आणि CPR मधून मिळालेल्या माहितीनुसार सैन्य दलात पंजाबमध्ये कार्यरत असणारा युवराज गायकवाड आणि पोर्ले तर्फे ठाणे येथे शेती करणारा विकास पाटील या दोघांमध्ये वाद होता। फेब्रुवारी महिन्यात दोघांमध्ये हाणामारी झाली होती। त्यानंतर ड्युटीवर गेलेला युवराज शनिवारी रात्री सुट्टीवर गावी आला। रविवारी सायंकाळी शेतातील कामे आणि जनावरांच्या धारा काढून विकास आईला दुचाकीवरून घरी घेऊन निघाला होता। निटवडे रोडवर कमानीजवळ वाटेत थांबलेला युवराज आणि अनोळखी दोघांनी विकासची दुचाकी अडवली, खाली पाडून त्याच्यावर काठी आणि अवजड हत्याराने हल्ला चढवला। अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईला ढकलून हल्लेखोरांनी विकासला बेदम मारहाण केली। परिसरातील ग्रामस्थांची गर्दी वाढताच हल्लेखोरांनी कारमधून पलायन केले। गंभीर जखमी अवस्थेतील विकास याला त्याचे मित्र विश्वास पाटील आणि विकास भोपळे या दोघांनी दुचाकीवरून CPR मध्ये दाखल केले। काही वेळातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले। विकास याचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईक आणि मित्रांनी CPRच्या अपघात विभागासमोर गर्दी केली। दरम्यान पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी आणि CPR मध्ये पोहोचून माहिती घेतली। रात्री उशिरा याबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यात फरियाद दाखल करण्याचे काम सुरू होते।